नमस्कार. मी प्रतीक व्यास. मी नाशिकला असतो आणि मी हा व्हिडिओ बनवतो आहे माझा एक वाईट अनुभव शेअर करण्यासाठी. मी एक मेंबरशिप घेतली होती क्लब महिंद्राची, ज्यामध्ये मला ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या प्रत्यक्षात नाही मिळाल्या. तर त्यातले थोडे डिटेल्स मी सांगतो त्यात, की ज्यावेळेला त्यांनी मला मेंबरशिप दिली आणि ऑफरच्या डिटेल्स सगळे शेअर करण्यासाठी ती टीम ज्यावेळेला माझ्याकडे आली होती घरी, त्यावेळेला मी आणि माझी फॅमिली सगळे एकत्र होतो आणि त्यांनी सगळ्यांना एकत्रितपणे ते जे काही डेमॉन्स्ट्रेशन म्हणा किंवा स्कीमचे डिटेल्स जे काही असतात ते सांगितले. त्यामध्ये जी माहिती त्यांनी प्रोव्हाइड केली ती अशी होती की नुकतंच जे मे 2023ची गोष्ट आहे ही, ज्या वेळेला नुकतंच ते वुमेन्स डेचं सेलिब्रेशन वगैरे सगळं झालेलं आणि त्याच्या निमित्ताने त्यांनी सुरुवात अशी केली की बाबा तुम्ही हे जर आत्ता आज बुकिंग केलं तर आम्ही तुम्हाला 1 वर्षाचे ॲडिशनल नाईट्स देऊ, जे त्यांच्या स्कीमप्रमाणे 7 नाईट्स असतात 1 वर्षाचे आणि 25 वर्षाची ती स्कीम असते, ज्यामध्ये मी $5.6 लाख आजपर्यंत पेमेंट केलेलं आहे. 30% डाऊन पेमेंट प्लस काही 40-50 हजार रुपयाचे जे 40-1 हजार रुपयाचे इन्स्टॉलमेंट्स असतात, ते 8 का 9 इन्स्टॉलमेंट्स, ते सगळे मिळून $5.6 लाख पर्यंत ती रक्कम गेलेली आहे. तर त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे मला बेनिफिट्स नाही मिळाले. तरी मी समहाऊ जस्ट बिकॉज त्यांनी इतकं गोड पद्धतीने छान पद्धतीने सगळं एक्सप्लेन केलेलं की मला त्यांच्यावर विश्वास बसला आणि मला कुठे शंका नाही आली की त्याच्यात पुढे अडचण येऊ शकते. मग त्यांनी ते पेमेंट सगळं घेतलं आणि सगळं पेमेंट घेतल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुमचं जे काही बुकिंगची गरज पडेल त्यावेळेला तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही येऊन तुमचं सगळं काम करून देऊ. मी त्यांना कॉल केला, ते लोक मंडळी आली घरी. तर माझी जी फॅमिली आहे ती फॅमिली 6 लोकांची आहे. मी, माझी वाईफ, माझी मुलगी, माझा धाकटा भाऊ आणि ओल्ड एज पेरेंट्स. आता त्यांना सगळ्यांना घेऊन मला जायचं होतं हॉलिडेला. तर मी त्यांना सांगितलं की माझा जे काही बुकिंग तुम्हाला करता येईल ते तुम्ही 2 किंवा 3 रिसॉर्ट्सचे एकत्र सर्किट रिसॉर्ट नावाची जी काही त्यांची पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही करून द्या, कारण मग एकदा इथनं निघालं 8-10 दिवस फिरून पुन्हा परत घरी येता येईल. तर त्यांनी आल्यानंतर सगळ्यात आधी फ्लाईट्स बुकिंग करून दिले, जे क्लब महिंद्राचं काही एक ॲपमधलीच छोटीशी गोष्ट आहे. इतर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल क्लब एम सिलेक्ट असं नाव आहे त्याचं. त्यातनं त्यांनी बुकिंग करून दिलं विथ ओनली वन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट, की त्यांनी सांगितलं याच्यामध्ये जर तुम्हाला लास्ट मोमेंटला चेंजेस करायची वेळ आली तर तुम्हाला कॅन्सलेशनचे फ्लाईटचे वगैरे काही चार्जेस किंवा चेंजेसचे चार्जेस भरावे लागत नाही. सुदैवाने मला काही गरज नाही पडली आणि मी बरोबर त्या मसुरीच्या बुकिंगच्या रिसॉर्टपर्यंत पोचलो. पहिलं बुकिंग मला मिळालेलं, ते पण अगदी लास्ट मोमेंटपर्यंत लटकल्यानंतर. ज्या वेळेला मी तिथे पोचलो तर माझे पेरेंट्सना तिथपर्यंत पोचणं खरोखर अवघड होतं, कारण त्यांना पायी चालण्याची थोडी अडचण आहे. जे अगदीच व्हीलचेअरवर आहेत असं नाही, पण मग मसुरीचं रिसॉर्ट ज्यांना कोणाला माहिती असेल ते अगदी डोंगरावर आहे. तर खूप प्रयत्न केल्यानंतर समहाऊ त्यांनी एक गाडी अरेंज करून दिली, ज्यामध्ये आम्हाला त्यांनी बाहेरच्या रूटने सोडलं त्या रूमपर्यंत. तरी मे बी एक 30-40 मीटरचं जे अंतर असेल ते तरी पायी चालावंच लागलं अडचण फेस करून. सुरुवातीला जर कल्पना असती तर आम्ही ते बुकिंग घेतलं नसतं त्यांचं. पण त्यानंतर इथनं आम्ही ज्यावेळेला तिथे पोचलो आणि माझी इच्छा होती, माझे फ्लाईट बुकिंग्स होते 9 दिवसांचे, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी फक्त 3 नाईट्सची अरेंजमेंट मला मसुरीला करून दिली. आणि इथनं ज्यावेळेला आम्ही निघालो त्यावेळेला त्यांनी एकदम ठामपणे विश्वास बसवून दिला माझा की सर तुम्ही पुढे जा, आम्ही मागून तुमचं हे सगळं उरलेले 2 रिसॉर्टचं बुकिंग पण करून देऊ. त्यांच्या भरोशावर मी इथनं निघालो. एलिंग पेरेंट्स, फॅमिली, माझ्यावर अवलंबून असलेले सगळे 5चे 5 जण. आणि ज्यावेळेला आम्ही तिथे पोचलो आणि 2 दिवस तिथे एन्जॉय करण्याऐवजी मी सतत त्या टेन्शनमध्ये होतो की पुढचं काय. इथून ज्या वेळेला मला मसुरीमधनं बाहेर निघायचं आहे किंवा पहिल्या रिसॉर्टमधनं ज्या वेळेला चेकआउट करायचं आहे तर मला माझी अख्खी फॅमिली दुसऱ्या रिसॉर्टमध्ये न्यायची आहे. त्या रिसॉर्टची जर कन्फर्मेशन येत नाही तर मी कुठे जाऊ. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत होला हो मिळत शेवटी त्यांनी हातवर केले की सर ते नाही होते, मी तुम्हाला आहे ना दुसरे काहीतरी लिंक्स वगैरे पाठवतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे हॉटेल्स बघा, पेमेंट तिकडे करा आणि रूम बुक करून तिथे राहा. नाशिकचा माणूस मसुरीला पोचल्यावर उत्तराखंडमध्ये तिथून ज्या वेळेला
तुमच्याकडे राहायला सोय नाही, तुमची अख्खी फॅमिली तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही हॉलिडेसाठी तिथे जात आहात, तर आता मी सगळ्यांना रस्त्यावर उभं ठेवून दुसरे रूम शोधत बसलो. माझ्या स्वतःच्या खिशातनं सेपरेटली पेमेंट करून हरिद्वार, ऋषिकेश या दोन्ही ठिकाणी मला सेपरेटली हाय प्राईसचे पेमेंट्स करून ते बुकिंग्स घ्यावे लागले आणि मग माझी अख्खी फॅमिली मी तिथे शिफ्ट केली. हा पहिला वाईट अनुभव. फ्लाईट तिकीट्स चेंज करणं शक्यच नव्हतं, कारण मी जर फॅमिली घेऊन निघालो आहे तर जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणेच मी चालेन. शेवटी दुसऱ्या हॉटेल्समध्ये राहून करून ठरलेल्या फ्लाईट ह्या रिटर्न जर्नीमध्ये ती जर्नी करून आम्ही घरी परतलो आणि मग क्लब महिंद्राला मी फॉलोअप सुरू केला की यांची कामाची पद्धत चुकीची आहे. ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या त्यांनी प्रोव्हाइड नाही केल्या आणि नंतरून त्यांनी माझे फोन स्वीकारणंसुद्धा बंद केलं. आजच्या तारखेला ज्या वेळेला आम्ही त्यांचं फॉलोअप घेतोय त्यावेळेला ते क्लब महिंद्राचं मॅनेजमेंट असं म्हणतं की ज्या गोष्टी तुम्हाला क्लब महिंद्राने लेटर हेडवर लाईन लिहून दिल्या त्या गोष्टींची जबाबदारी आमची नाही. कुठल्याही ईमेलमध्ये त्यांनी त्यांची चूक स्वीकारली नाही. माझ्याकडे सिरीज ऑफ ईमेल्स आहेत ज्यामध्ये त्या लोकांनी प्रत्येक गोष्ट डिनाय केलेली, प्रत्येक गोष्टीला नकार दिला आहे. कुठल्याही ईमेलमध्ये किंवा कुठल्याही संपर्कामध्ये त्यांच्याकडनं एक गोष्टसुद्धा अशी आली नाही की ठीक आहे आम्ही आमच्या एजन्सीच्या लोकांशी बोलू, चर्चा करू किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करू की नेमकं काय काय सांगितलं गेलं होतं वगैरे. काही नाही, सरळ हातवर करून उभे. इथे नाशिकमध्ये ज्या लोकांनी माझं बुकिंग घेतलं ते लोक आज माझे कॉल्स रिसीव्ह नाही करत आहे. ते लोक मी संपर्क करतोय तर कुठल्याही प्रकारे त्यांचा संपर्क होत नाही आहे. ऑफ लेटली नाशिकच्याच त्यांच्या ऑथराईज ऑफिसमधनं तिथला नवीन आलेला एम्प्लॉई माझ्या घरी येतो आणि मला माझा अनुभव शेअर करण्यासाठी सांगतो की सर तुमचं बुकिंग आहे, तुमचं मेंबरशिप आहे, मग तुम्ही बुकिंग का करत नाही, मी तुम्हाला हेल्प करतो. मी त्याला बोलवून घेतलं. फक्त माझं राहिलं एवढंच की मी त्याला हे नाही सांगू शकलो की बाबा तू तुझे डिटेल्स दे, खरोखर तू ऑफिशियल आहेस नाही आहे. पण त्यालाही कल्पना नाही की बॅकएंडला माझ्याशी एवढं सगळं घडलं आहे. माझी मेंबरशिप कॅन्सल करोस तर ते लोक पोचलेत आणि मला एक 10-12 हजार रुपयाचं रिफंडचा चेक देऊन त्यांनी चॅप्टर क्लोज करून टाकलं. ज्या माणसांनी 5.25 लाख रुपये देऊन 1 किंवा 2 हॉलिडे वापरल्यानंतर त्यांनी क्लोजर करताना 10-12 हजार रुपयाचं मला पेमेंट परत आलेलं असेल. आणि आज रोजी त्यांनी माझी मेंबरशिप कॅन्सल केली आणि ते कुठल्याही पद्धतीने मला रिस्पॉन्ड करत नाही आहेत. अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवून फ्लोट केलेला आहे, त्यालासुद्धा त्यांनी काय रिस्पॉन्स नाही दिला. म्हणून आता मी हा दुसरा व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि माझी प्रत्येकाला एवढीच विनंती आहे की क्लब महिंद्रासोबत तुम्ही जाऊ नका, त्यांची मेंबरशिप घेऊ नका. तुमचे पैसे डुबतील जसे माझे आजच्या तारखेला डुबलेले आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना हे डिटेल्स माझे शेअर करतो. हे माझे मेंबरशिपचे डिटेल्स आहेत आणि पूर्णपणे माझी अशी रिक्वेस्ट आहे, मला माझे पैसे परत हवेत. प्लीज डू नॉट गो फॉर क्लब महिंद्रा. थँक्यू.